अक्कलकुवा तालुक्यातील शेतकरी सोत्या वसावे यांना मिळाला आधार। अक्कलकुवा तालुक्यातील गमन येथील शेतकरी सोत्या रोता वसावे यांचा शेतीचा मुख्य आधार असलेला बैल दगावल्यानंतर त्यांच्यावर मोठे संकट कोसळले होते। शासनाकडे वारंवार अर्ज करूनही सानुग्रह अनुदान मिळत नसल्याने नवीन बैल खरेदी करणे त्यांना शक्य होत नव्हते। अखेर नाईलाजास्तव स्वतःच नांगराला जुंपून शेती करण्याची वेळ त्यांच्यावर आली होती। या हृदयस्पर्शी संघर्षाची बातमी प्रसारमाध्यमात प्रसिद्ध होताच ती थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निदर्शनास आली। त्यांनी या वृत्ताची तात्काळ दखल घेत आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्याशी संपर्क साधून संबंधित शेतकऱ्याला त्वरित मदत करण्याच्या सूचना दिल्या। उपमुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार आज शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राम रघुवंशी यांच्या हस्ते शेतकरी श्री वसावे यांना नवीन बैल देऊन मदतीचा हात पुढे करण्यात आलाय। या मदतीमुळे वसावे यांच्या शेतीला पुन्हा बळ मिळाले असून त्यांच्या कुटुंबाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार चंद्रकांत रघुवंशी तसेच मदतीसाठी पुढाकार घेणाऱ्या सर्वांचे आभार व्यक्त केले। दरम्यान यावेळी खासदार श्रीकांत शिंदे यांनी शेतकऱ्यांशी व्हिडिओ कॉल करून संवाद साधत आस्थेवाईकपणे विचारपूस केली। नेते विजूदादा पराडके यांना फोन केला आणि यांना सांगितलं की आपण त्या शेतकऱ्याची मदत केली पाहिजे, तुम्ही तातडीनं त्या शेतकऱ्याला एक बैल विकत घेऊन द्या। तर त्या शेतकऱ्याचा तपास करता त्या शेतकऱ्याला आज आम्ही धडगाव येथे बोलवलंय आणि एक बैल बाजारातनं घेऊन चांगलं बैल त्या शेतकऱ्याला दिलंय आणि त्या शेतकऱ्याची विचारपूस एकनाथ शिंदे साहेब तर कॅबिनेटला होते, पण श्रीकांत शिंदे साहेबांनी व्हिडिओ कॉल वरती त्या शेतकऱ्याची विचारपूस केली, बैल कसा वारला आणि येणाऱ्या काळामध्ये पण काही शेतकऱ्याला मदत लागत असेल तर शिवसेना आणि सगळं परिवार शिवसेनेचा उपस्थित राहील असं आश्वासन शेतकऱ्याला दिलंय। नंद वैभव न्यूज साठी मुख्य संपादक जितेंद्र जाधव, नंदुरबार।